नमस्कार. कधी विचार केलाय का की दुपारच्या जेवणासाठी फक्त एक टूना रॅप खाण्याचा प्लॅन एका पूर्णपणे नवीन आणि यशस्वी व्यवसायाची सुरुवात ठरू शकतो? आजच्या या विश्लेषणामध्ये आपण एका अशाच व्यक्तीची कहाणी पाहणार आहोत जो एक ॲक्सिडेंटल डेटिंग कोच बनला. म्हणजे मित्रांसोबतच्या गमतीजमतीतनं त्याचा हा प्रवास सुरू झाला. चला, ही इंटरेस्टिंग गोष्ट नेमकी काय आहे ते पाहूया. आणि ह्या सगळ्याची सुरुवात झाली या एका वाक्यामुळे, नाही 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 नाही, आम्हाला तुझ्यासोबत यायचंय, तू तुझं काम कसं करतोस ते आम्हाला स्वतःच्या डोळ्यांनी बघायचंय. ही होती त्याच्या मित्रांची एक साधी मागणी. पण या मागणीमुळे पुढे जे काही घडलं त्याची कोणी कल्पनाही केली नव्हती. तर आज आपण ही संपूर्ण कहाणी 4 मुख्य भागांमध्ये समजून घेणार आहोत. सगळ्यात आधी गप्पांमधून व्यवसायाकडे हा प्रवास कसा झाला, मग सुपरमार्केटमधील एक परीक्षा, त्यानंतर एक कोच म्हणून तो लोकांचं निदान कसं करतो, आणि सगळ्यात शेवटी प्रत्येकासाठी एक खास प्लॅन कसा तयार करतो. चला तर मग थेट पहिल्या भागाला सुरुवात करूया. पाहूया की एक टूना रॅप खाण्याची अगदी साधी कल्पना एका बिझनेस मॉडेलमध्ये कशी काय बदलली. तर गोष्ट अशी आहे की 30 ते 40 वयोगटातले काही खूप यशस्वी पुरुष होते, म्हणजे आपापल्या करिअरमध्ये एकदम टॉपला. पण एक अडचण होती. सामाजिक जीवनात, विशेषतः मुलींशी बोलताना त्यांची गाडी कायम अडखळायची. मग त्यांनी ठरवलं की आपला एक मित्र आहे जो यात एकदम माहिर आहे. त्याचं फ्लर्टिंगचं कौशल्य आपण प्रत्यक्ष बघूया. आता गंमत बघा, त्यांनी आपल्या मित्राला कॉफी शॉपमध्ये वगैरे लोकांशी बोलताना पाहिलं होतं, पण तेवढ्यावर त्यांचं समाधान झालं नाही. त्यांना हवा होता एक लाईव्ह डेमो, अगदी खऱ्या परिस्थितीत. आणि त्यासाठी त्यांनी ठिकाण निवडलं होल फूड्स नावाचे एक मोठं सुपरमार्केट. मिशन एकच होतं, खरेदी करता करता हा महिलांशी संवाद कसा साधतो हे डोळे भरून पाहणं. आणि मग इथेच सुपरमार्केटमध्ये त्याच्यासमोर एक खरंखुरं आव्हान उभं राहिलं. विशेषतः सिरियल्स ठेवलेल्या सेक्शनमध्ये त्याची खरी परीक्षा सुरू झाली. त्याच्या एका मित्राने सिरियलच्या सेक्शनमध्ये उभ्या असलेल्या एका मुलीकडे बोट दाखवलं आणि थेट चॅलेंज दिलं, ती बघ, जा आणि तिच्याशी बोलून दाखव. हे म्हणजे अगदी स्पॉटवर दिलेलं चॅलेंज होतं. आणि गंमत म्हणजे त्याला बोलण्यासाठी विषय सुद्धा त्यांनीच दिला, पीनट बटर बंपर्स नावाचा एक सिरियल. आता विचार करा, इतक्या सामान्य किंबहुना अगदीच बोरिंग विषयावर एक इंटरेस्टिंग संभाषण कसं सुरू करता येईल, हेच सर त्याला सिद्ध करून दाखवायचं होतं. आणि त्यानं ते आव्हान स्वीकारलं. त्यानं संभाषणाला 3 जबरदस्त टप्प्यांमध्ये पुढे नेलं. सुरुवात केली एका हलक्या फुलक्या प्रश्नाने, काय तुमच्यातला लहान मुलगा किंवा मुलगी आज जागा झालाय का? मग त्याने एक गमतीशीर टिप्पणी केली, हे तुमचं ते आवडतं स्टोनर सिरियल आहे का? म्हणजे असं सिरियल जी लोक फक्त मजेसाठी खातात. आणि मग त्याने संवाद एका वेगळ्याच पातळीवर नेला आणि विचारलं, अजून असे कोणते गिल्टी प्लेजर्स आहेत तुमचे? म्हणजे अशा गोष्टी ज्या करायला खूप आवडतात पण आपण सहसा कबूल करत नाही. आणि हे सगळं सुरू असताना त्याचे मित्र, ते बिचारे सुपरमार्केटच्या प्रत्येक कोपऱ्यातून रॅकच्या मागून लपून छपून हा सगळा प्रकार बघत होते. विचार करा, काय मजेशीर दृश्य असेल ते. आणि याचा परिणाम काय झाला? त्याचे मित्र तर अक्षरशः थक्क झाले. ते संभाषण इतकं नैसर्गिक आणि यशस्वी होतं की पुढच्याच आठवड्यात तब्बल 13 जणांनी त्याला गळ घातली की आमच्यासाठी एक बूट कॅम्प घे. आणि बस, इथेच एका नव्या व्यवसायाचा जन्म झाला. ही गोष्ट तुम्हाला इंटरेस्टिंग वाटत असेल तर या विश्लेषणाला नक्की लाईक करा. ओके, तर व्यवसाय सुरू कसा झाला हे तर आपण पाहिलं, पण तो नक्की काम कसं करतो, आता आपण त्याच्या पद्धतीकडे वळूया. या भागात आपण पाहणार आहोत की तो कोणत्याही नवीन क्लायंटचं मूल्यांकन म्हणजे त्यांचं विश्लेषण कसं करतो. त्याची पद्धत काही ऑफिसमध्ये बसून सल्ला देण्यासारखी नाहीये. त्याची पहिली स्टेप असते थेट क्लायंटच्या शहरात पोहोचणं. का? कारण त्याला क्लायंटला त्यांच्या रोजच्या नैसर्गिक वातावरणात बघायचं असतं, जिथे ते सगळ्यात जास्त खरे आणि कम्फर्टेबल असतात. आणि तिथे गेल्यावर तो फक्त गप्पा मारत नाही, तर त्याचं सूक्ष्म निरीक्षण सुरू असतं. तो क्लायंटचं व्यावसायिक यश, त्यांची देहबोली, त्यांचा आत्मविश्वास या सगळ्या गोष्टी तपासतो. तो खास करून त्यांचे कॉन्व्हर्सेशनल क्रॅश पॉइंट शोधतो. म्हणजे संभाषणात त्यांची गाडी नेमकी कुठे आणि का अडकते. इतकंच नाही तर समोरच्याचं ऐकून घेण्याची त्यांची क्षमता कशी आहे, त्यांची वैयक्तिक स्टाईल कशी आहे आणि त्यांच्या अपेक्षा किती वास्तविक आहेत, या सगळ्याचा तो बारकाईने अभ्यास करतो. आणि हेच त्याच्या पद्धतीचं वैशिष्ट्य आहे. क्लायंटला वाटत असतं की ते फक्त एका मित्रासोबत फिरत आहेत, मजामस्ती करत आहेत, पण खरं तर पडद्यामागे त्याचं एक सखोल संशोधन सुरू असतं. आणि या सगळ्या संशोधनाचा रिपोर्ट तो बरोबर 24 तासांनी त्यांच्या समोर ठेवतो. तर मग या सगळ्या संशोधनानंतर काय? चला, आता आपण शेवटच्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे जाऊया. या गोळा केलेल्या माहितीच्या आधारे तो प्रत्येकासाठी एक सानुकूल म्हणजे कस्टम प्लॅन कसा तयार करतो.
आणि इथेच त्याची खरी जादू आहे. तो कोणालाही नवीन काहीतरी शिकवण्याचा प्रयत्न करत नाही. उलट त्यांच्यामध्ये आधीपासून असलेल्या क्षमतांना तो एका नवीन क्षेत्रात वापरायला शिकवतो. उदाहरणार्थ, एखादा वकील जो ज्युरीसमोर प्रभावीपणे बोलू शकतो, त्याला देहबोलीची उत्तम जाळ असतेच. जो आत्मविश्वास व्यवसायाच्या मीटिंगमध्ये दिसतो, तोच आत्मविश्वास सामाजिक परिस्थितीतही वापरता येतो. कामाच्या ठिकाणी यशस्वी संवाद साधण्याचे जे नियम आहेत, तेच नियम वैयक्तिक आयुष्यातही लागू होतात. थोडक्यात सांगायचं तर त्याचं ध्येय कोणाला तरी पूर्णपणे बदलून एक नवीन व्यक्ती बनवणं नाहीये. तो एका शिल्पकारासारखं काम करतो, जो एका दगडातून मूर्ती घडवताना दगडात आधीपासूनच असलेल्या मूर्तीला फक्त आकार देतो, तिला बाहेर काढतो. तो क्लायंटच्या मूळ व्यक्तिमत्वालाच अधिक प्रभावी आणि आकर्षक बनवतो. आणि हीच गोष्ट आपल्याला एका खूप महत्त्वाच्या प्रश्नाकडे घेऊन येते. आपल्या प्रत्येकाकडे अशी कोणती कौशल्ये आहेत जी आपण जीवनाच्या एका भागातून उचलून दुसऱ्या भागात यशस्वीपणे वापरू शकतो? आपल्या व्यावसायिक आयुष्यातली कोणती ताकद आपल्या वैयक्तिक आयुष्याला अधिक चांगलं बनवू शकते? यावर नक्कीच विचार करा. आणि अशाच विचार करायला लावणाऱ्या विश्लेषणासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या वेळी भेटूया.